नमस्कार मंडळी, मी दिवेश सावरकर. आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे रेवंडी आई भद्रकाली देवी या मंदिरामध्ये आम्ही आज दर्शनासाठी जाणार आहोत. चला तर मग आजच्या भागात तुम्हाला भद्रकाली देवीचं मंदिर पाहायला भेटणार आहे. फोर व्हीलर गाडीने वरती तोंडवली फाट्यापर्यंत आलो आणि त्यानंतर पुढे आम्ही एस टीने प्रवास केला. हडकर दुकान आहे तिथपर्यंत आम्ही एस टीने आलो आणि आता इथून पायी आम्ही चालत मंदिराची इथे चाललो. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आमचं दोघांचं काम तेच आहे. ते बघा, इथं दुपट्टा जरा ओपन करून बघितलं ना तर दुपट्टामध्ये तुम्हाला खूप काय खजाना भेटणार आहे. रस्त्याने जात होतं तर आम्हाला या ठिकाणी एक आवळ्याचं झाड सापडलं आणि आवळ्याचं झाड सापडलं आहे आणि ते आम्ही काढलं आहे. पण आता आम्ही परमिशन घेऊन काढलं आहे. हां, प्रामाणिकपणाने आम्ही काढलेलेच आहे. आजीला विचारून आम्ही आता ते आवळे काढले. तुम्ही पाहू शकता. दाखव खजाना कुठं आपला भरून ठेवलं ते. हे या ठिकाणी आम्ही हे विचारून काढलेले आवळे आणि आमच्याकडे पिशवी नव्हती म्हणून आम्ही दुपट्ट्याची पिशवी बनवली आणि खूप सारे जमा केलेले तुम्ही पाहू शकता. हडकर दुकान ते रेवंडी मंदिर कमीत कमी 2 किलोमीटर आहे. ते आम्ही आता पायी चालत चाललो आहे तिकडे खाली मंदिराच्या इकडे. पण आंबो चांगलो आहे असलं तर उचलू का. या ठिकाणी आम्ही आता चालत रेवंडी मंदिर या ठिकाणी पोचलेले. तुम्ही पाहू शकता समोरच नदी किनारी असणारं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं देखील मी तुम्हाला बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करणार, कारण की मालवणमध्ये खूप सारी मंदिरे खूप प्रसिद्ध मंदिर आहेत परंतु ते चित्रीकरण करण्यास सक्त मंदिर आहे. त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच सर्व मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी आता जे मंदिर जात आहे तर ह्या कांबळी परिवहनचे कुलस्वामीने आई भद्रकाली मंदिर आणि समोर दिसणारं नदी आहे. या ठिकाणी फायनली आम्ही श्रीदेवी भद्रकाली मंदिर रेवंडी या ठिकाणी पोचलेले. तुम्ही पाहू शकता हे मंदिराचं एंट्री गेट आहे. अशा प्रकारे सुंदर असे हे मंदिर आहे. नदी किनारे बसलेले हे मंदिर आहे. आई भद्रकाली देवीचं मंदिर. पाहू शकता श्रीदेवी भद्रकाली प्रसन्न हे मंदिराचा एंट्रन्स आहे. तुम्हाला मी बाहेरूनच मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की शूटिंग किंवा छायाचित्र करणे, फोटो काढण्यास सक्त मनाई असते. त्यामुळे तुम्ही बाहेरूनच मंदिर पाहू शकता. तर अशा प्रकारे सुंदर असं नदी किनारी बसलेलं देवी भद्रकाली मंदिर रेवंडीचं हे आहे. छान प्रकारे आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. चालून थकलो आम्ही आता आणि भूक लागली. तर बघूया काही चहा नाश्ता मिळते का.
जिथून आम्ही हडकर स्टॉपला उतरलो होतो तिथे आता आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊन परत परतीचा प्रवास करून त्या ठिकाणी पोचत आहोत. खूप थकायला झालेलं आहे, ऊन खूप आहे आणि आम्ही परत 1-2 किलोमीटर पायी प्रवास चालत मंदिरातून दर्शन करत परत रिटर्न इथे आलेलो आहे पायी चालत. दुपारी 1-2 वाजता म्हणजे घरी आलो आम्ही. भद्रकाली मंदिर रेवंडी या ठिकाणी गेलेलो आणि ऊन खूप होतं म्हणून जास्त काही शूट केलेलं नाही. आल्यानंतर जेवलो, खूप थकलेलो होतो आणि त्यानंतर आम्ही झोपून गेलो. आता संध्याकाळी उठलो आहे, फ्रेश वगैरे झालं आणि आम्ही तोंडवलीमध्येच इकडेच फेरफटका मारायला संध्याकाळी चालले. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे असणारी एक भुतूर आहे, एक रवीना आणि एक न्यू फ्रेंड आहे आपली स्निग्धा. अशा प्रकारे आणि समोर काका की अशा प्रकारे आम्ही सर्वजण मिळून तोंडवलीसमोर मंदिर आहे तिकडेच राऊंड मारायला चाललो आहे. हे बघा आम्ही कराचीतून पुढे मंदिराच्या इकडे चाललो आहे. रस्त्यामध्ये जात असताना आम्हाला या ठिकाणी गणपतीचा कारखाना लागला. हे बघा तुम्ही पाहू शकता गणपती आता बनवून तयार झालेले आहेत. कलरचं काम आता बाकी आहे. या ठिकाणी यांचं घर आहे आणि इथे गणपती बनवले जातात. हे बघा गणपतीचा कारखाना आहे आणि एक गणपती रंगून तयार केलेले आहे. बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा पाहू शकता गणपती तयार करून झालेत आणि कलर करायचा अजून बाकी आहे. हे बघा आम्ही दोघेच आहोत. ही माझी फ्रेंड नवीन झालेली आहे स्निग्धा आणि बाकीची आपली मंडळी इथे पुढे चालत गेलेले आहेत. मी स्निग्धा आणि आम्ही दोघेजण मागून चाललो, आम्ही शूट करत चाललो. बघा तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा व्ह्यू, सनसेट कोकणातला. चालत चालत आता इथे श्रीदेव वागेश्वर मंदिर आहे तोंडवली या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असं छान प्रकारे समोर तुम्हाला मंदिर दिसतंय तोंडवली गावचं. छान रंगोरोटी केलेलं असं छान प्रकारे रंगकाम केलेलं असं सुंदर असं मंदिर आहे. वागेश्वराचं मंदिर तोंडवली या ठिकाणाचं. हे बघा तुम्ही पाहू शकता. मंदिर सध्या आता बंद आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी मंदिराच्या उजव्या बाजूला श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. या बाजूला हे बघा विठ्ठल रखुमाई मंदिर आणि या बाजूला नंदीदेव आपला आणि या बाजूला एक प्राचीन काळातील विहीर आहे. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला देखील अजून एक मंदिर आहे. श्री गांगेश्वर यांचे या ठिकाणी एक मंदिर आहे मंदिराच्या डाव्या बाजूला. हे बघा पाहू शकता. अशा प्रकारे छान असं सुंदर असं मंदिर आहे तोंडवली गावचं श्री वागेश्वर मंदिर.
पण दाखव. आणि त्याच्या पाठी पण असं एक वाघावरून काहीतरी बनवलंय म्हणजे तुळस. आणि या ठिकाणी ही तुळशी वृंदावन आहे मंदिराचं. आणि ह्या मागच्या बाजूला देवाचं रूप दाखवलेलं आहे माझ्या मते काहीतरी श्री वागेश्वर म्हणून. हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी हा तोंडवली गावचं मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही आता मंदिराचं शूट करून बाहेर पडलेलो आहे. मंदिर बंद होतं म्हणून मी बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे हे मंदिर. आणि आता आम्ही पुढे चाललो. आपली मंडळी जी होती आपल्यासोबत आले होते ते लोक पुढे गेलेत आहेत. आणि या ठिकाणी तोंडोली गावामध्ये हॉटेल निवारा हे फेमस असलेले हे हॉटेल आहे. या ठिकाणी मंदिराच्या लगतच आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी जे मागे मी तुम्हाला दाखवलं गणपतीचा कारखाना, त्यांचं अर्जकाम या ठिकाणी मंदिराच्या समोर जो स्टेज आहे त्या ठिकाणी देखील केलं जातं. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा पाहू शकता. आणि जेव्हा रामनवमी आणि महाशिवरात्री असते त्यावेळी या ठिकाणी मोठमोठे या ठिकाणी कार्यक्रम साजरे केले जातात. या ठिकाणी हे पाहू शकता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा तोंडवलीवरची. या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो आहोत. मंदिराचे शूट केल्यानंतर आम्ही पुढे चालत आल्यानंतर पुढेच 500 किलोमीटरवरती ही मराठी शाळा आहे ते तुम्ही पाहू शकता. हे बघा इयत्ता 1ली ते 7वीपर्यंतची शाळा आहे. हे बघा गावची शाळा आपली मराठी जिल्हा परिषदची शाळा. प्रिन्सिपल ऑफिस. तर मराठी शाळा दाखवल्यानंतर या ठिकाणी एक वाघाची गुफा आहे. तोंडवलीमध्ये फेमस असणारी एक दगडामध्ये एक असं मोठंसं दगड आहे. त्या दगडामध्ये वाघाची गुफा अशी दाखवलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. हे बघा अशा प्रकारे हा अशा या आतमध्ये. आणि आता आम्ही गुफामध्ये प्रवेश करतोय सर्वजण येतात. हे बघा आणि असं एक उंदीर आहे. वटवाघूळ राईट आहे. चावल बिवल हे बघा खाली प्रसाद आहे. अशा प्रकारे गुंफा आहे. तर अशा प्रकारे आम्ही संध्याकाळचा फेरफटका मारून झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.